श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. शनी जयंतीच्या दिवशी खास केदार योग तयार होत आहे, ज्यामुळे 4 राशीवर धनवर्षा होणार आहे. तुमची रास यातील सामील आहे का, जाणून घेऊयात. यंदाचे साल 2026 ची शनी जयंती आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूपच खास आहे. 16 मे रोजी ग्रहांची एक विशेष स्थिती तयार होत आहे, ज्यास ज्योतिषशास्त्रात केदार योग म्हटले जाते. या दुर्मिळ योगात तब्बल 50 वर्षांनंतर होत आहेत हे बदल, आणि हा योग काही निवडक राशींसाठी नशिबाचे द्वार उघडणार आहे. केदार योगाचे महत्त्व आपण पाहूयात. जेव्हा कुंडलीच्या 7ही घरात सर्व 7 ग्रह उपस्थित असतात, तेव्हाच केदार योगाची निर्मिती होते. शनी जयंतीच्या निमित्ताने या योगाची निर्मिती सोने पे सुहागासारखी स्थिती असते. शनिदेव, ज्यांना न्यायाची देवता मानली जाते, या योगाच्या प्रभावाने साधकांना त्यांच्या कर्माच्या अनेक पटीने फळ मिळते. या 4 राशीवर होईल धनाचा वर्षाव. पहिली रास आहे मेष. मेष राशीवाल्यांसाठी केदार योग हा करिअरमध्ये मोठी झेप लावण्यासारखी संधी असते. त्यामुळे बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारणा होईल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. वडिलांच्या संपत्तीतून लाभ मिळण्याचे देखील संकेत असतील. पुढची रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यापार आणि नोकरीच्या विस्ताराचा असणार आहे. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा योग तुम्हाला यश मिळवून देईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाचे कौतुक होईल. जुन्या कर्जांपासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. यानंतरची रास आहे वृश्चिक. शनिदेवाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. या दरम्यान तुम्हाला नवीन नोकरीचे प्रस्ताव मिळू शकतात. तसेच जे लोक परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाची योजना करत आहेत, त्यांचा मार्ग सोपा होईल. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. यामुळे या दुर्लभ योगाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव कुंभ राशीवर पडणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. अडकलेली कायदेशीर कामे तुमच्या बाजूने यश पदरात पाडतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शनी जयंतीवर आपण हे उपाय करू शकता. केदार योगाचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात राईच्या तेलाचा दिवा लावा. काळी उडीद, काळे तीळ आणि लोखंडाचे दान करणे शुभ राहील. तसेच ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जप देखील केल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. बढती किंवा पगारवाढ होण्याचे योग आहेत. व्यवसायात केलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. जुने संपर्क तुमच्या कामी येतील. धनलाभाचे चांगले संकेत आहेत आणि खर्चावरही नियंत्रण राहील. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.